आता मी सांगतो तुम्हाला, जे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते। कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे। आणि आता आपल्याला मी सांगतो, आता माझ्याकडे आकडा आहे 1,05,09,542 अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झालेत, ग्राह्य धरलेले आहेत। 1.5 कोटीपैकी आणखी 1,05,00,000 झालेत, आणखी ही संख्या वाढेल। आता रक्षाबंधनच्या अगोदर 1,05,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काही अर्ज येतील हे तपासून ते आणखी 2.5 कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील। ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे। आता हे आरोप करतात, घरात बसून आम्ही काम करतो पूर परिस्थितीत जाऊन। त्यामुळे जनता शून्य आहे, हुशार आहे, काम करणाऱ्या लोकांना सरकार जनता साथ देते, घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवतं। आमच्या सरकारने स्थगिती देऊ, आम्ही सुद्धा प्रकल्पाला स्थगित दिलं सरकार आल्यावर ना। आपल्याला मी एवढंच सांगतो, हे सरकार जे महायुतीचं सरकार जे आहे, हे महायुतीचं सरकार 24/7 काम करत आहे। आणि यामध्ये जे विकास प्रकल्प सुरू आहे, हे विकास प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद केलेले, हे विकास प्रकल्प महायुती सरकारने सुरू केलेले आहे। एकीकडे विकास आहे, दुसरीकडे लाडक्या बहिणीसारखे जे योजना आहेत त्या म्हणजे कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचं काम महायुती सरकार करतं। आता हा मुख्यमंत्री आलेला आहे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आला, त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतलेत त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार। आणि आम्ही मोकळ्या हाताने नाही, आज ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी लोकांना मदत करतोय, त्यांना अन्नधान्य आहे, त्यांना कपडा लत्ता आहे, आणखी जे त्यांना औषध उपचार आहे, त्यांना जे काही लागेल ते आम्ही सर्व देणार। त्यांच्या पाठीशी हे सरकार आणि आम्ही उभे राहणार।